नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप साऱ्या ताईंची कमेंट अशी आहे की मोठ्या साईजची 4 टक्स ब्लाऊज कसं कटिंग करायचं, मुंडा कसा कटिंग करायचा. तर त्यासाठी या ब्लाऊज पीसावरती आपण आज ब्लाऊज कट करणार आहोत. त्यासाठी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. रेग्युलर प्रमाणे स्लीव्ज जे आहे ते मी कटिंग करून घेतलेले आहे, म्हणून इथे मी दाखवलेली नाही. आणि आता आपण बॅक साईड आहे ती कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला बघा साईज घ्यायची आहे 41 चेस्ट साईजचा हा ब्लाऊज आहे. याच्यामध्ये तुम्ही 40 to 42 अशी साईज याच्यामध्ये तुम्ही तयार करू शकता. याच मेजरमेंटनुसार काहीही तुम्हाला चेंज करायची गरज नाही ना शोल्डर ना मुंडा, फक्त तुम्हाला चेस्टचा साईज आहे तो इथे चेंज करायचा आहे. तर आपल्याला इथे डबल घडी घ्यायची आहे आणि छातीचा चौथा भाग मोजायचा आहे. चौथा भाग आपला येणार आहे 41चा चौथा भाग 10.25 इंच येतो आणि पुन्हा आपल्याला 2 इंच इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. 2 इंच घेऊ शकता, 2.25 इंच घेऊ शकता. तर तिथं शिलाई मार्जिन घेऊन झाल्यानंतर घडी मोजून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे. तर सगळ्यात अगोदर ब्लाऊजची उंची जी तुमची आहे इथे आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून पाठीमागच्या भागामध्ये 15.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. या प्रकारचे खूप सारे ब्लाऊज कटिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर जाऊन पाहू शकता आणि खूप साऱ्या माहितीनुसार हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. या साईडला सुद्धा आपल्याला बघा 15.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 12.25 इंच आपण जी घडी घेतलेली आहे तिथे पूर्ण आपल्याला 15.5चं मार्किंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डरचा निम्मा भाग टाकायचा आहे. 11चे शोल्डर घेतलेले आहे, डीप नेक आहे म्हणून, तरी ते मी 5.5 इंचावरती शोल्डर टाकत आहे. साईज मोठी आहे तरी सुद्धा डीप नेक आहे, त्यामुळे आपल्याला इथे 5.5 इंच शोल्डर टाकली तरी चालणार आहे. तुम्ही 5.25 सुद्धा टाकू शकता. आणि मुंडा इथे आपल्याला बरोबर 6 इंच टाकायचा आहे. 6 इंचापेक्षा मुंडा अजिबात वरती घेऊ नका, कारण ब्लाऊज तुमचा आर्महोलला घट्ट होतो अशा बऱ्याच ताईंची कंप्लेंट असते. तर त्यासाठी हेवी ब्लाऊज जे आहे, हेवी मापाचं ब्लाऊज आहे, मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे, ते एकदा माझ्या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फॉलो करा या टिप्स, आणि तुम्ही सुद्धा कटिंग करून पहा. तुमचा ब्लाऊज अजिबात गडबड होणार नाही किंवा बिघडणार नाही, मुंड्याला घट्ट होणार नाही, दाटणार नाही, किंवा काखेत ज्या फुगा येतो, चुन्या येतात त्या सुद्धा येणार नाहीत. त्यानंतर इथे बघा आपण 1.25 ते 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आपल्या आर्महोलच्या आकारासाठी, आणि पुन्हा आपल्याला इथे असा गोलाकार द्यायचा आहे. हा गोलाकार तुम्हाला जमत नसेल तर फ्रेंच कर्व घेऊन तुम्ही इथे हा गोलाकार देऊ शकता. खूप छान पद्धतीने बिगिनर्सना सुद्धा हा गोलाकार देता येतो. फ्रेंच कर्वनी कसा करायचा ते पाहूया. आता इथे फ्रेंच कर्व घेतलेले आहे आणि जसा आपला आर्महोलच्या रुंदीचा जो आपण मार्किंग केला होता चौकोनच्या इथे 1.25 इंचाचा, तो आपण या पद्धतीने जोडायचा आहे. तर या पद्धतीने आर्महोलला आपण फ्रेंच कर्वनी गोलाई दिल्यानंतर गळ्याची रुंदी पाहणार आहोत. गळ्याची रुंदी मी इथे 2.5 इंचाला 1 रेष कमी घेतलेली आहे. म्हणजे आपला जो 2.5 इंचाचा मार्किंग असतो त्याच्यापेक्षा 1 रेष कमी घ्यायची आहे, कारण डीप नेक आहे, त्यामुळे आपण इथे शोल्डरची गळा रुंदी आहे ती 1 रेष आत घेतलेली आहे. गळ्याची उंची आहे ती 10.5 इंच आहे. अर्धा इंच वाढवून 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि बाहेर तुम्ही 3 इंच ते 3.5 इंच रुंदी घेऊ शकता. गळ्याच्या खाली खोली आहे तिथे इथे आपल्याला पट्टीने रेष ओढून घ्यायची आहे. आणि या ब्लाऊजचा गळा चौकोनी आहे, स्क्वेअरमध्ये आपल्याला हा गळा काढायचा आहे. तर मी इथे बघा 3 इंचावरती मार्किंग करून हा रुंद भाग घेतलेला आहे. तुम्हाला अजून थोडासा जास्त हवा असेल, ब्रॉडनेक हवा असेल, पसरट गळा हवा असेल तर अजून तुम्ही 1.5 इंच ते अर्धा इंच बाहेर घेऊ शकता या पद्धतीने. पण मला इथे 3 ते 3.25 इंचाचा गळा इनफ आहे, त्यामुळे मी पहिलं जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीच इथे गळा कटिंग करायला घेणार आहोत. कटिंग करण्यासाठी पुढचं मार्किंग करायचं आहे आपल्याला बॅक टक्सचं. तर बॅक टक्स आपण रेग्युलर 4.5 ते 5 इंचामध्ये ठेवतो. रुंदी आहे ती इथे मी 5.5 इंच ठेवलेली आहे, कारण गळ्याची रुंदी थोडीशी जास्त असल्यामुळे टक्स आपल्याला थोडीशी लांब घ्यायची आहे. अशा पद्धतीने गळ्याच्या रुंदीला अंदाज देऊन आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे पाठीमागच्या साईडचा. आणि बघा छातीपासून कमरेपर्यंत थोडीशी क्रॉस लाईन घेतलेली आहे, अर्धा इंच ते 1.25 इंच पुढं सोडून. आणि आपली उंची झालेली आहे 15.5 इंच प्लस गळा झालेला आहे. शोल्डर आपली ते 5.5 इंच झालेले आहे. मुंडा आपला 6 इंच झालेला आहे. व्यवस्थित आर्महोलचा गोलाकार आपण काढून घेतलेला आहे. फ्रेंच कर्वने तुम्हाला दाखवलेला आहे कसं काढायचं आहे ते. गळ्याची रुंदी इथे मी 2.5 इंचाला 1 सूत कमी घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला डीप गळा आहे तो पसरट घ्यायचा आहे, 3 इंचावरती घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने गळा जो आहे
तो आपण इथे आखून घेतलेला आहे. त्यानंतर 5.5 इंचावरती टक्स पॉईंट घेऊन टक्सला आपल्याला जितकं मार्जिन सोडायचं आहे अर्धा इंच दोन्ही साईडनं ते सुद्धा इथे तुम्हाला मी मार्किंग करून दाखवलेलं आहे. हा आपला इथे बॅक पार्ट आहे तो इथे ड्रॉ करून झालेला आहे किंवा आपला बॅक पार्ट आहे तो आपल्याला इथे आखून झालेला आहे. आता बॅक पार्ट सहितच फ्रंट पार्ट कसा काढायचा खूप कमी वेळेमध्ये वेळ वाचवून तुम्हाला ही आयडिया मी नेहमी सांगत असते आणि माझी पद्धत ही अशी आहे ब्लाऊज कटिंग करण्याची. त्यामुळे बऱ्याच आपल्या ताईंना आपली ही पद्धत आवडते आणि खूप साऱ्या ताईंनी स्वतःची पद्धत बदलून आपली पद्धत आहे ब्लाऊज कटिंगची ती फॉलो करतात आणि त्यांची पद्धत विसरून माझी पद्धत त्या रेग्युलर ब्लाऊज कटिंगला वापरतात यूज करतात. त्यामुळे मला खूप छान वाटतं की मी सांगितलेल्या गोष्टी कोणाच्या तरी उपयोगाला नक्कीच येत आहेत. त्यानंतर बघा हा आपला जो मार्किंग आहे मार्जिंगचा तो मी अर्धा इंच पुढे घेतलेला आहे. तो का घेतलेला आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. ह्यासाठी बॅक आणि फ्रंट मी एकत्र कटिंग करणार आहोत. वरचा भाग आहे तो आपला बॅक साईड ड्रॉ करून झालेला आहे. पाठीमागचा भाग आहे म्हणजे खालचा भाग तो आपल्याला पुढचा करायचा आहे. त्यासाठी पुढच्या बाजूला आपल्याला 1 इंच अजून मार्जिंग वाढवायचं आहे उंचीमध्ये. म्हणजे 14.5 उंची आहे तर मी पाठीमागचा भाग आहे तो 15.5 इंचाचा काढलेला आहे आणि पुढचा भाग आपल्याला 16.5 ते 16.25 इंचाचा काढायचा आहे. या पद्धतीने तुम्ही व्हिडिओत पाहू शकता दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे कटिंग नक्कीच करा. कारण मोठ्या साईजच्या ब्लाऊजमध्ये बऱ्याच वेळेला पुढचा भाग कमी पडतो. त्यावेळेला क्रॉसपट्टी वगैरे जोडण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचा भाग लागतो तो इथे आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा आपल्याला हे कटिंग करायचं आहे. आर्म होल सहित आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याचा सेंटर आहे रुंदीचा त्याला नॉच द्यायचा आहे. कट्स देऊन झाल्यानंतर शोल्डर आहे त्या वेगळ्या करून सेंटरला कट्स द्यायचा आहे. लागलीच आपल्याला इथे टक्स पॉईंट जो आहे त्याला सुद्धा कट्स आपण देणार आहोत. त्या अगोदर खालची जी लांबी आहे एक्स्ट्राची ती शिल्लक राहिलेली पट्टी आपण कट करून टाकूया. पुढच्या भागाची लेवल करून घ्यायची आहे आपल्याला कारण 1 इंचापेक्षा जास्त आपल्याला नको आहे. आणि त्यानंतर पाठीमागच्या टक्स पॉईंटला सुद्धा तुम्ही कट्स देऊ शकता. हा झाला आपला पाठीमागचा भाग रेडी. इथे मी कट्स देऊन घेते विसरले होते तर लगेच दिलेले आहेत. बघा सवयीप्रमाणे कामं केली की कामसुद्धा खूप छान व्यवस्थित आणि रेखीव फिनिशिंगमध्ये तयार होतं जे की मी तुम्हाला नेहमीच सांगते. आता बघा पुढे मी जो पाठीमागच्या भागाला वाढवून घेतला होता अर्धा इंच किंवा पाव इंच तो इथे मी तुम्हाला सांगते 10.25 इंच प्लस 2 इंच घेतलेला आहे आणि पुढे इथे मी अर्धा इंच वाढवून घेतला होता. तो कशासाठी खूप साऱ्या ताई मला विचारतात की ताई हुक आणि लोकपट्टीसाठी तुम्ही मार्जिन घेत नाही का. तर हो ते मार्जिन तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता म्हणून तो भाग मी वाढवून घेतला होता फ्रंट साईडचा. त्यानंतर आपल्याला पुढचा गळा काढायचा आहे. पुढचा गळा आपला आहे 7 इंच. तर इथे मात्र तुम्हाला अर्धा इंच वाढवून न काढता 7 इंच काढला तरीही चालेल. 7.5 इंच न काढता 7 इंच काढू शकता. बिगनर्स असाल तर 7 इंच काढा कारण गळा तयार झाल्यानंतर गळ्याची पट्टी लावायच्या अगोदर तुम्ही हा गळा चेक करून पुन्हा कापू शकता. अंदाज न येता तुम्हाला जर हा गळा मोठा झाला तर काहीच करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला जेवढा गळा आहे तितकाच कापायचा आहे. ज्या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे कटिंग फॉलो करायचं आहे. त्यावेळेलाच तुम्हाला जो मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे तो अतिशय परफेक्ट पद्धतीने फिटिंगला बसणार आहे आणि त्याहून खुश तुमचं क्लायंट होणार आहे. पण त्यासाठी अट ही आहे की आपल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला इथे मापं टाकून घ्यायचे आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टिप्स फॉलो करायच्या आहेत. तर इथे बघा 7.5चा गळा मी न घेता 7 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि पुढचा भाग आहे मुंड्याचा आर्महोलचा तो आपल्याला त्या अर्धा इंच आतल्या बाजूला कोरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने टेपचा उपयोग करून तुम्ही इथे प्रॉपर मार्किंग करून घेऊ शकता किंवा पुन्हा इथे फ्रेंच कर्वचा तुम्हाला यूज करू शकता. आता वरून आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे 4 टक्ससाठी तर 11.5 इंचावरती घेतलेला आहे. इथून आपल्याला इथे 4 इंच ते 4.25 इंच घ्यायचा आहे. तर मी इथे 4.25 इंच घेतलेला आहे आणि हा टक्स पॉईंट तुम्ही 4 टक्सला सुद्धा याच पद्धतीने काढायचा आहे. असं नाही की या अगोदर मी रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये प्रिन्सेस कटचा टक्स पॉईंट कसा काढायचा हे सांगितलेलं आहे. पण 4 टक्सचा सुद्धा सेंटर पॉईंट आहे तो किंवा टक्स पॉईंट आहे तो कसा काढायचा हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, स्किप न करता पहा. आता बघा आपण इथे क्रॉसपट्टी काढत आहोत. क्रॉसपट्टीसाठी इथे मी घेतलेला आहे 3.5 इंच आणि तिकडे घेतलेला आहे 2.5 इंच म्हणजे फिटिंगच्या बाजूला आणि हुकलूकच्या बाजूला 3.5 इंच घेतलं होतं. त्यानंतर काय केलेलं आहे आपल्याला इथे कर्व द्यायचा आहे. पुन्हा एक अर्धा इंच वरती घ्यायचा आहे म्हणजे 4 इंच घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ते कर्व द्यायचं आहे.
तिथून पुढे आपण जो 4.25 बाय 11.5 इंचावरती टक्स पॉईंट काढून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला पाऊण इंच इथे मार्किंग करायचं आहे. अर्धा इंचही करू शकता, 1 इंचही करू शकता, पाऊण इंचही करू शकता. तुमचं मार्किंग यावरती अवलंबून आहे की तुम्ही मार्जिन किती घेतलेले आहे टक्ससाठी किंवा फिटिंग सहित त्याच्यावरती तुम्हाला मार्किंग कसं आहे ते अवलंबून आहे. त्यानंतर बघा सेंटरचे जे टक्स काढायचे आहे ते आपल्याला गळ्यापासून क्रॉसपट्टीपर्यंत शिल्लक राहिलेला कपडा किती आहे तो पाहायचा आहे आणि त्याच्यावरती ते सेंटर टाकायचं आहे. सेंटर मॅच करून पुढे आपल्याला 2-2.5 इंचावरती गॅप द्यायचा आहे आणि 1.5 इंचाची इथे टक्स तयार करायचे आहे. ही झाली दुसरी टक्स. त्यानंतर टाकायचे आहे आपल्याला तिसरी टक्स. तिसरी टक्ससुद्धा इथे क्रॉसपट्टीच्या इथून एक तुम्हाला 2 इंचावरती घ्यायचे आहे. 2 घेऊ शकता, 2.5 इंच घेऊ शकता आणि सेंटरच्या टक्स पॉईंटपासून आपल्याला इथे 2.5 ते 3 इंच घ्यायचे आहे आणि या पद्धतीने इथे क्रॉस रेष ओढायची आहे. तिरपी अशी रेष 1.5 इंचाची टक्ससुद्धा इथे आपल्याला तयार करायची आहे. त्यानंतर तिसरी टक्स झाल्यानंतर आपल्याला चौथी टक्स काढायची आहे. आता चौथी टक्स काढायची कशी ते सुद्धा खूप सोपं आहे. इथे आता आपल्याला चौथी टक्स काढताना बघा आपला जो मुंडा आहे तो इथे चौकोन आखून घ्यायचा आहे. बिगिनर्स असाल तर ही टिप्स नक्कीच फॉलो करा आणि चौकोनच्या सेंटरपासून अर्धा इंच पुढे जायचं आहे आणि तिथून आपल्याला ही टक्स जे आहे चौथी टक्स मुंड्याच्या इथली ती काढायची आहे. बरोबर अर्धा इंच आपण मार्किंग पुढे घेतलेला आहे आणि फिटिंग साईडच्या टक्सपासून पुन्हा आपल्याला 2.5 इंचावरती किंवा 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पुन्हा ही टक्स काढायची आहे. बऱ्याच वेळेला खूप साऱ्या ताई खूप कन्फ्यूज होतात की 4 टक्स ब्लाऊजच्या टक्स कशा काढायच्या. तर अशा पद्धतीने तुम्ही या टक्स प्रॉपर पद्धतीने काढू शकता. कुठेही तुम्हाला गोंधळ गडबड होणार नाही, पॉईंट्स तुमचे चुकणार नाहीत. आता कटिंग करून घेऊया. जसं आपण मार्किंग केलेलं आहे क्रॉस पट्टीचं ते आर्म होलचा आपल्याला अर्धा इंच जो गोलाकार दिलेला आहे तो कटिंग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गळा आहे तो सुद्धा कटिंग करून याच पद्धतीने घ्यायचा आहे. आता गळा कोणता कटिंग करायचा आहे ते सुद्धा इथे लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण तुम्हाला मी 7 इंच आणि 7.5 इंचावरती मार्किंग करून दिलेला आहे. तर आपण जो 7 इंचावरती मार्किंग केलेला गळा आहे तोच इथे कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर आपण ज्या टक्स काढलेला आहे तिथे आपल्याला हे टक्सचे पॉईंट आहेत ते कट्स मारून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पलीकडच्या भागावरती सुद्धा टक्स कुठे आहे त्याचा ॲक्युरेट पॉईंट आहे तो माहिती पडणार आहे आणि अगदी एक्झॅक्टली आपल्याला त्याच ठिकाणी टक्स टाकायचे आहे. इथं तुम्हाला एक दुसरी पद्धत सांगते. पाठीमागच्या म्हणजे दुसऱ्या बाजूला कट्स मारल्यानंतर सुद्धा अजून एक पद्धत इथे सांगते. कैची घ्यायची आहे पॉईंटवाली आणि जिथे आपले टक्स पॉईंट तिथे आपल्याला जस्ट आपल्याला एक नॉक करायचं आहे आणि हे नॉक केल्यानंतर पहा दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला कपड्यावरती मार्किंग येतं आणि हे मार्किंग जे कैचीच्या पॉईंटचं आहे ते तुम्ही इथे डार्क करून घ्यायचं आहे आणि ऑलरेडी तुमचे कट्स आहेत ते तुम्ही कैचीने दिलेले आहेत टक्सचा जिथे जिथे मार्किंग आहे तिथे आणि हे तुमचे टक्स पॉईंट आहे तिथे. तर खूप इझी पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने कुणीच सांगणार नाही, इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे व्हिडिओ तुम्हाला शेअर करत असतो. आता जे जे आपलं मार्किंग आहे किंवा मार्जिंग आहे टक्सचं ते आपल्याला ते करून घ्यायचं आहे. पहिली टक्स आहे ती थोडी मोठी असते आणि बाकीच्या वरच्या 3 टक्स आहेत, साईड टक्स आहे, सेंटर टक्स आहे आणि आर्महोलची टक्स आहे ती आपली पाव इंचाची असते. या पद्धतीने ॲट अ टाईम तुम्ही दोन्हीही बाजूला सेम पद्धतीने सेम मेजरमेंटनी टक्स आहे त्या मार्किंग करून घ्यायच्या आहेत. आणि पहा आता सेंटर तुम्हाला जर फ्रंट हुक असेल तर सेंटर कट करून घ्यायचा आहे, बॅक हुक असेल तर सेंटर कट करून घ्यायचा नाही. तर ही पद्धत आहे अतिशय सोपी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओत सांगितलेली प्रत्येक टिप आहे ती तुम्ही फॉलो करा ज्यामुळे तुमचं कटिंग खूप भन्नाट होईल आणि खरंच तुमचा ब्लाऊज आहे तो फिटिंगला सुद्धा खूप परफेक्ट बसणार आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीने जर फॉलो करताना टिप्स सहित जर हा व्हिडिओ फॉलो करून ब्लाऊज शिवलात तर क्लायंटला तर तो जबरदस्त बसणार आहे, क्लायंटला सुद्धा फिटिंग आवडणार आहे. आणि ते बघा सेंटर टक्स घातल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा मार्जिन राहणार होता आपल्या क्रॉस पट्टीचा तो सुद्धा मी ते कट करून टाकलेला आहे. 1 इंच वगैरे जो काही तुमचा मार्जिन असेल तो आत्ताच कट नाही केला तरीही चालेल. जेव्हा तुम्ही टक्स घातल्यानंतर क्रॉस पट्टी जोडता तेव्हा सुद्धा कटिंग करून टाकू शकता. आता हा फ्रंट ओपन ब्लाऊज आहे तर सेंटर सुद्धा मी ते कट केलेला आहे. सेंटर कट केल्यानंतर बघा हे 2 पार्ट वेगळे वेगळे होतात आणि त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि आपल्याला क्रॉस पट्टीचा पार्ट मिळालेला आहे. इथे आहे ही स्लीव्ज कटिंग केलेली, त्याला पुढे थोडासा जॉईंट येणारच आहे जो की मी पुढच्या गळ्याच्या कपड्यातून काढणार आहे. इथे परफेक्ट हा जॉईंट आपला बसतो. या पद्धतीने तुम्हाला पुन्हा मी सांगते की जॉईंट कसा काढायचा.
तर हे पहा, खूप सोपी पद्धत आहे जॉईंट काढायचं सुद्धा. बरोबर या कपड्यामध्ये आपल्याला जॉईंट बसतो. हा कपडा तुमचा शिल्लक राहिला नसेल, गळा छोटा असेल तर दुसऱ्या कपड्यामध्ये याच पद्धतीने तुम्ही हा जॉईंट काढू शकता. परफेक्ट झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच संपूया. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हो जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.